तुम्ही बघू शकता इथं छान असे शेंगुळे आपले शिजले पण आहे। शेंगुळ्यासाठी जे साहित्य आहे ते बघतो। इथं घेतलं एक डिश भरून बाजरीचं पीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ आणि इथं ही मेथीची भाजी आहे। त्यानंतर इथं अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आहे आणि इथं ही बारीक चिरलेली मेथी आहे जी आपण पीठ मळताना घेणार आहे आणि जी अख्खी मेथी ही ती आपण फोडणीसाठी वापरणार आहोत। तर आता मी पीठ मळायला घेते आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते। तर इथे आपण शेंगुळे बनवण्यासाठी जे पीठ मळायचे त्यासाठी आपण घेणार आहोत एक डिश भरून गव्हाचं पीठ, एक डिश भरून बेसन पीठ, त्यानंतर बाजरीचं पीठ, त्यानंतर आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेली बारीक चिरलेली मेथी टाकणार आहोत एक वाटी। त्यानंतर हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिऱ्यांची जी पेस्ट आहे ती टाकणार आहोत एक चमचा। त्यानंतर आपण ओवा घेतला आहे आणि थोडीशी हळद आपण टाकणार आहोत। त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहोत आणि हे घट्टसर असं पीठ मळून घेणार आहोत। तर इथं आपलं छान असं पीठ मळून झालंय। आता आपण याचे शेंगुळे करून घेणार आहोत। तर इथं आपण शेंगुळे वळवायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला हे शेंगुळे सगळे असे वळून घ्यायचे। जास्त जाड पण नाही करायचे आणि जास्त पातळ पण नाही करायचे, आपल्याला नंतर शिजवायचे आहे। जर हे पीठ जर आपल्या हाताला चिटकत असेल थोडंसं ह्या पाटावर आपण साधं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर असे हे वळवायचे। तर अशा प्रकारे मी सगळे शेंगुळे वळून घेते आणि मग तुमच्याशी बोलते। तर इथे मी सर्व असे शेंगुळे वळवून घेतले। तर आपण आता जी फोडणी करणार आहोत त्यामध्ये आपण हे सोडायचे आणि चांगले 15-20 मिनिटं हे शिजून द्यायचे। तर इथे आपण आता गॅसवर एक कढई ठेवली आणि कढईमध्ये आता तेल टाकणार आहे। तर इथे तेल गरम झालं की एक चमचा आपण जी पेस्ट बनवली होती हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिऱ्याची ती टाकणार आहे। त्यानंतर ही डिश भरून जी आपण मेथी घेतली होती जी स्वच्छ धुवून घेतली आपण ती घेऊन ही छान अशी तेलात परतवून घेणार आहे। यामध्ये आपण थोडीशी हळद, मेथीची भाजी छान अशी परतली की आपण त्यामध्ये 8 ते 9 ग्लास पाणी घेणार आहे, कारण आपल्याला हे जे शेंगुळे आहे आपल्याला हे पूर्ण शिजवून घ्यायचे आहे आणि थोडासा आपल्याला सूप म्हणजे रस्सा पण बनवायचा आहे त्याचा, तर त्यासाठी आपल्याला पाणी थोडे जास्त लागणार आहे। तर इथं मी गरम करून घेतलेलं पाणी घेते। तर इथं हे पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि इथं मी जरा असं जे पीठ होतं हे पीठ थोडं ठेवलं आहे, आता मी पाणी टाकून थोडीशी पेस्ट करून घेणार आहे। जी पेस्ट आपण ह्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून थोडं घट्टसरपणा येईल।
तर इथे मी अशी जी पीठ होतं त्याची अशी पेस्ट करून घेतली आहे. पाण्याला छान अशी उकळी आली की मग आपण त्यात टाकणार आहोत. त्याआधी आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. पिठामध्ये आपण शेंगोळ्यामध्ये पण आधी पीठ टाकले, त्यानुसार आपण ह्यात पीठ घेणार आहे. आता जरी हे पाणी खूप असं वाटत असेल की खूप पाणी आहे, पण हे जेव्हा एकदा शिजल ना त्यानंतर खूप छान असं घट्टसर असं सूप तयार होईल. तर इथं पाणी खूप छान असं उकळायला लागलं. आता आपण काय करणार आहे, एक एक करून शेंगोळे त्यात सोडणार आहोत. सर्व असे शेंगोळे या फोडणीच्या पाण्यामध्ये टाकले. आता हे मस्त 10 ते 15 मिनिटं खूप छान असे शिजू द्यायचे. हा जो रस्सा आहे तोही घट्ट होणार आहे आणि खूप छान असं. आणि हे पाणी जे आहे ते उतू जाऊ द्यायचं नाही, कारण जी फोडणी आहे तीच मेन. ह्याला जास्त हलवायचं सुद्धा नाही आहे. 10 ते 15 मिनिटं छान असं उकळलं ते आपण काय करणार आहोत, जी पेस्ट केली होती पाण्याची पिठाची ती आपण त्यात घेणार आहोत टाकून. तुम्ही बघू शकता इथं छान असे शेंगोळे आपले शिजले पण आहे आणि हे जे पाणी होतं ते पण मस्त घट्टसर झाले. तर आपण हे आता सर्व करू. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर इथे आपली गरमागरम शेंगोळे अशी तयार झाले. मस्त कोथिंबीर टाकून आपण सर्व करणार आहे.